नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण द नेकलेस पार्ट 1 या पाठातील इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला। तर पहिली ॲक्टिव्हिटी याच्यात दिलेली आहे, रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड, राईट हू सेड इट अँड टू हुम। सेंटेन्स वाचून कोणी कोणास म्हटले ते आपल्याला लिहायचे आहे। पहिला आहे, लुक हिअर इज समथिंग फॉर यू। कोणी म्हटले हे? मॅथेल्डीज हजबंड सेड टू मॅथेल्डी। कोणी म्हटलेले आहे? मॅथेल्डीच्या पतीने मॅथेल्डीला। बी, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन। हे वाक्य कोणी कोणास म्हटले? मॅथेल्डीज हजबंड सेड टू मॅथेल्डी। सी, आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी। हे कोणी म्हटलं? मॅथेल्डी सेड टू हर हजबंड मिस्टर लोइझिल। चूज माय डिअर। कोणी म्हटलं हे? मॅथेल्डीज फ्रेंड मिस फॉरेस्टियर सेड टू मॅथेल्डी। नेक्स्ट, यू हॅव नथिंग एल्स। कोणी म्हटलं हे? मॅथेल्डी लोइझल आस्क हर फ्रेंड मिस फॉरेस्टियर। त्यानंतर यप, वुड यू लेंड मी धिस जस्ट धिस। हे कोणी म्हटलं आहे? मॅथेल्डी आस्क हर फ्रेंड मिस फॉरेस्टियर। त्यानंतर शेवटचं, व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल। हे कोणी म्हटलेलं आहे? डिस ग्रेट मिस्टर लोइझल एक्सक्लेम टू हिज वाईफ मॅथेल्डी। या प्रकारे कोणी कोणास म्हटलं ते पाहिलं आपण। त्यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे, राईट फ्यू लाईन अबाउट व्हॉट मॅथेल्डी हॅड अँड व्हॉट सी ड्रीम्ड अबाउट। काही ओळी आपल्याला लिहायची आहे की मॅथेल्डीकडे काय होतं आणि ती कशाविषयी स्वप्न पाहत होती। आन्सर, Mathilde was a very pretty and charming girl. She came from a family of a clerk. She would have loved to be married to an aristocrat, but she married a minor official at the Ministry of Education. She had no money to buy costly dresses, hence she dressed plainly. She lived in a shabby, poorly furnished house. She dreamed a grand mansion with big rooms and afternoon chats with close friends. She did not have rich dresses or jewelry. त्यानंतर next activity, write what you think about the following thoughts and action of Mathilde. मॅथेल्डीचे काही विचार दिलेले आहे, त्याविषयी आपल्याला काय वाटते ते लिहायचे आहे। पहिला आहे, मॅथेल्डी वॉज ब्युटिफुल अँड सो सी वॉन्टेड टू मॅरी अन ॲरिस्टोक्रॉट। याविषयी आपल्याला काय वाटते पहा, मॅथेल्डी वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट गॉड हॅड गिवन हर, सी वॉज ऑलवेज वॉन्टिंग मोर। म्हणजे मॅथेल्डी तिला देवाने जे दिले होते त्यामध्ये समाधानी होती का? नाही, सी वॉज ऑलवेज वॉन्टिंग मोर। B, Mathilde was sad because she did not get any luxuries. याविषयी आपल्याला काय वाटते पहा, Mathilde was dissatisfied with her life. She was selfish and wanted more from life. ती कशी होती? स्वार्थी होती। C, Mathilde felt that her house was shabby and poorly furnished. याविषयी आपल्याला काय वाटते पहा, Mathilde was unhappy with the place she was staying in. म्हणजे ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणा ती कशी होती? अनहॅपी होती। शी वॉन्टेड मोर दॅन व्हॉट गॉड हॅड गिवन हर। तिला देवाने दिले त्याच्यापेक्षा आणखी भरपूर काही पाहिजे होतं। देन डी, मॅथेल्डी वॉन्टेड अदर पीपल टू एन्वे हर। आन्सर, मॅथेल्डी वॉन्टेड लक्झरी इन लाईफ विदाउट वर्किंग हार्ड। म्हणजे तिला काम न करता काय पाहिजे? सुखसोयी पाहिजे होत्या। सी थॉट शी वॉज ग्रेट बिकॉज ऑफ हर गुड लुक। तिला वाटत होतं की मी खूप मान आहे, कशामुळे? आपल्या सुंदर दिसण्यामुळे। त्यानंतर मॅथेल्डी वॉज नॉट हॅपी टू सी द इन्व्हिटेशन।
बा याच्याविषयी काय वाटते आपल्याला? सिन्स द इन्व्हेस्टिगेशन वॉज फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मॅथल्डी फेल्ड दॅट नाउ शी वुड बी एबल टू राईज इन सोसायटी. म्हणजे एक तर हा इन्व्हिटेशन कोणाकडून होता? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडून होता. त्यामुळे तिला वाटलं की आपल्या समाजामध्ये उंची गाठता येईल. बट शी डिड नॉट एनी समथिंग नाईस टू वेअर, हेन्स शी वॉज अनहॅपी. परंतु तिच्याकडे चांगलं काही घालण्यासारखं ड्रेसेस होते काय? नाही. आणि म्हणून ती कशी होती? अनहॅपी होती. देन मॅथल्डी वॉन्टेड अ न्यू ड्रेस फॉर हरसेल्फ. मॅथल्डीला नवीन ड्रेस पाहिजे होता तिच्याकरता. मॅथल्डी न्यू दॅट शी डिड नॉट हॅव रिच ड्रेस. मॅथल्डीला माहित होतं की माझ्याकडे चांगला ड्रेस आहे काय? नाही. शी कुड नॉट गो फॉर द पार्टी वेअरिंग अँड ऑर्डनरी सिम्पल ड्रेसेस, हेन्स शी वॉन्टेड टू बाय अ न्यू ड्रेस फॉर हरसेल्फ. ती असे ड्रेस घालून पार्टीला जाऊ शकत होती का? नाही. ऑर्डनरी सिम्पल ड्रेस घालून. आणि म्हणून तिला नवीन ड्रेस खरेदी करायचं होतं. नेक्स्ट, मॅथल्डी बोरोड अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड अँड ओवर इट टू द पार्टी. मॅथल्डीने डायमंड नेकलेस आणलं आपल्या मैत्रिणीकडून आणि ते घालून कुठे गेली? पार्टीला. याविषयी तुम्हाला काय वाटते? पहा, मॅथल्डी वॉन्टेड टू वेअर कॉस्टली ज्वेलरी अँड गुड एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस. मॅथल्डीला कसे ज्वेलरी आणि कसे ड्रेसेस घालायचे होते? एक्सपेन्सिव्ह, महागडे. सो शी वेंट टू हर रिच फ्रेंड अँड बॉरोड अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर. आणि म्हणून ती आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तिथून उधार उसनं घेऊन तो काय आणलं? डायमंडचा नेकलेस आणला. शेवटचं, मॅथल्डी लॉस द नेकलेस. याच्याविषयी काय वाटते? मॅथल्डीचं नेकलेस दवडलं, तिनं दवडलं. पहा आन्सर, मॅथल्डी एन्जॉयड हर सेल्फ सो मच ॲट द पार्टी. पार्टीमध्ये खूप तिनं आनंद घेतला. दॅट शी डिड नॉट रिअलाइज व्हेन द नेकलेस हॅड फॉलन. आणि त्यामुळे नेकलेस केव्हा पडला हे तिला समजलं काय? नाही. दिस वॉज अ टेरिबल सिच्युएशन. मॅथल्डी हॅड टू रिटर्न द नेकलेस टू हर फ्रेंड. हाऊ वुड शी डू इट? त्यानंतर, प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. फॉर्मॅटचा उपयोग करून आपल्याला काही एक फॉर्मॅट दिलेला आहे. पहा, मिस्टर अँड मिसेस रिकामी जागा सोलेक्ट रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ओकेशन ऑफ रिकामी जागा ऑफ देअर रिकामी जागा ऑन रिकामी जागा डे डेट वेन्यू टाइम इन्क्लूड अदर रिक्वेस्ट लाईक RSVP नो प्रेझेंट प्लीज ETC ॲट द बॉटम. हे गुड विशेस लिहायचे आपल्याला. तर बा आपल्याला मिस्टर अँड मिसेस ज्याला द्यायची आहे पत्रिका त्याचं नाव, जसं मिस्टर अँड मिसेस ॲथॉडे सॉलिट रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ओकेजन ऑफ. आता कोणता प्रसंग आहे तर इथं ओकेजन ऑफ मध्ये लिहायचा इनॉग्रेशन ऑफ देअर. कशाचं उद्घाटन आहे? बिझनेस. इथं का लिहायचं? देअरच्या ठिकाणी बिझनेस. ऑन कोणत्या दिवशी आहे? डे संडे. डेट लिहायची 5 जून 2020 वगैरे काही आपण तारीख लिहू शकतो इथं. व्हेन्यू रोज विला. टाइम 6:30 PM. नोट नो प्रेझेंट प्लीज ओनली युअर प्रेयर्स अँड गुड विशेस. प्रेझेंट पाहिजे काय? नाही, फक्त तुमचा आशीर्वाद, शुभ आशीर्वाद द्यावा ही विनंती. या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण द नेकलेस पार्ट 1 याचं इंग्लिश वर्कशॉप बघितलेलं आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ. धन्यवाद.